हे आहे DS न्यूज नेटवर्क. आपण पाहत आहात आपली बातमी आपला आवाज. पण आंतरवाली सराटी या ठिकाणी आलेलो आहोत. मनोज जरांगे दादा यांच्यासोबत आता आपण चर्चा केलेली आहे, परंतु आजही आमरण उपोषण त्यांचं सुरू आहे आणि त्यांना भेटण्यासाठी, पाहण्यासाठी आणि दोन शब्द त्यांच्यावर व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्रातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यातून या ठिकाणी मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत. यामध्ये अनेक जाती धर्माचे लोकसुद्धा आहेत की जे की मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत. या ठिकाणी मामा तुम्ही कुठले? इथं ह्याच गावचे. याच गावचे. हां. तुम्ही आता जरांगे दादांचं आंदोलन पाहतायत, तुम्हाला काय वाटतं, हे आंदोलन मागं घेतील का या पद्धतीने आणखी कठोरपणे चालेल? आंदोलन मागं घेऊ शकत नाहीत ते. एक तर आरक्षण मिळायला पाहिजे, आरक्षण मागं घेऊ शकत नाहीत ते. तुम्ही जरांगे दादांना किती वर्षापासून ओळखताय? बरेच दिवसापासून ओळखतो. कसा स्वभाव आहे त्यांचा? स्वभाव चांगला आहे, नंबर एक माणूस आहे. पण आंदोलन जर केलं तर ते माघार घेतात का कधी? नाही घेत मागं. ते मागची 2-3 आंदोलनं त्यानं केले, पण त्यानं काहीतरी त्याला सांगून मागं घ्यायला लावले. पण आता ह्या टायमाला तर ते मागं घेऊ शकत नाही. म्हणून जरांगे पाटलांनी सांगितलं की एक तर मराठा समाजाच्या आरक्षणाची विजय यात्रा निघेल, नाही तर माझी आंतरयात्रा निघेल. तर एवढं सगळं कडक शब्दात सांगून आणि जरांगे पाटील माघार घेत नाही हे माहीत असून सुद्धा राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय का घेत नाही असं वाटतं तुम्हाला? आता त्याचं काय सांगता, त्याचं काहीतरी तुम्हाला मी सांगतो, ह्या लोकांवर काहीतरी दाब टाकायचं, त्याचं द्या बरं तुम्ही त्याचं. तुम्ही कुठून आला? तो एक गोष्ट माझ्या अशी लक्षात येते की जरांगे पाटील या ठिकाणी आंदोलन करत होते, लाठीचार झाला, गोळीबार झाला आणि अशा वेळेला सध्याची राज्य सरकारमध्ये जे असलेले गृहमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की आंदोलनकर्त्यांनी अगोदर दगडफेक केली आणि मगच पोलिसांनी लाठीचार. हे खोटं बोलत, सरकार खोटं बोलत होतं. हा, हे सगळं मराठी समाज सगळा एक बोलतो, सत्याने बोलतो, पण त्याचा विजय करीना ते लोक. हे अंत बघायला लागले त्यांचा. हे आज मराठ्याचे जीवर मोठे झालेत, गाद्यावर बसले, त्यांचे गबाळे घेऊन बसलेत आणि गरिबांना त्यांची मारणूक केली. हा, आज त्यांना लोकांना किती दिवस सजा आहे अशी? काही एक एकर शेती, कुणाला अर्धा एकर, कुणाला काहीच नाही. त्यांच्या पोरांनी काय रोडवर पिकं मागायचे का पिकं? आणि ह्यांना वोट द्यायचं आणि ह्यांना गाद्यांवर बसायचं. मराठा समाज आणि जरांगे दादा हे आपले आमचंच खाऊन आमच्याच ज्याच्यावर बसून आम्हालाच त्यांनी तार पाडायला लावलं आणि आमचाच माणूस गेला तर काय करायचं? मग हे चांगले राहणार का? दादाला कळायला पाहिजे ना, मराठ्याचे मराठ्यासाठी तर काहीतरी करा. मराठ्याच्या मंत्र्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे. शरद पवार ओबीसी पण आता हे सगळे मराठी आहेत ना. पण एक प्रश्न असा उपस्थित राहतो की मराठा समाजाला कुणबीतून ओबीसीचं आरक्षण द्या, ही मराठा समाजाची मागणी आहे. आणि हे जर आरक्षण द्यायचं असेल तर राज्य आणि केंद्र सरकार हेच विचार करून एकत्र देऊ शकतं. कशाला विचार करायचा? आज जर समजा केंद्र सरकार आणि राज्य सरकार एकत्र आहे, सरतपीठ काढायला याला एवढी गरज काय आहे? एका रात्रीत मंत्री होते ते, एका रात्रीत राज्य बदली ते, आणि आमच्या नुसतं आरक्षण देण्यासाठी त्यांना एवढा वेळ लागतोय का? हा, दिवस उगायला रात्रीचे रविवारच्या सुट्टीच्या दिवशी यांनी राजकारण बदललेत. रविवारच्या सुट्टीच्या दिवशी आणि सकाळची दिवस उगायला तर पाठ शपथविधी झाली. हा, कुठं झोपले होते तेव्हा? आता देवेंद्र फडणवीसांनी तर स्पष्ट सांगितलं. आता तुम्ही सांगा ना मग याचं उत्तर आम्हाला. आता देवेंद्र फडणवीसांनी सांगितलंय की मराठा समाजाला आम्ही आरक्षण देऊ, पण ओबीसीच्या आरक्षणाला आम्ही धक्का लागणार नाही. तर मग याच्याकडे आपण कशा नजरेने पाहता? ओबीसीतून आम्ही देणार नाही असं त्यांनी नाही, ते चुकीचं आहे. आम्हाला ते मान्य नाही, मान्य नाही आम्हाला ते. आमची जी जिद्द आहे ते बसलेत ना घेऊन, आम्हाला त्या पद्धतीनं पाहिजे त्यांच्या म्हणण्याचं. आता या ठिकाणी एक प्रश्न आहे की अहमदनगर जिल्ह्यातले सहकार मंत्री असलेत किंवा सहकार क्षेत्रात काम करणारे राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुद्धा हे मराठा समाजाचे, पण त्यांनी सुद्धा असं सांगितलं की आम्ही मराठा समाजाला आरक्षणासाठी सकारात्मक आहे, परंतु ओबीसीच्या आणि इतर समाजाला धक्का न लावता आरक्षण द्या, असं का म्हटले असं वाटतं मला? त्यांना असं वाटत असेल की आम्हाला ओबीसी समाजाला कुठल्याही प्रकारचं मताला बाधा होऊ नये, आणखीन ओपन समाजाला त्यांना दुखावायचं बी नाही आणि द्यायचंही नाही. ही सध्याच्या राज्य सरकारची भूमिका आहे. खास करून राज्य सरकारचे आपले महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री आणि सध्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री असं ते स्वतःला मानून घेतात. त्यांनी सगळा मराठा समाजाचा सत्यानाश करण्यामागं त्यांचा हात आहे. आता सध्या देवेंद्र फडणवीस हे काय बोलतात, तळ्यात एक मळ्यात एक. उद्या एवढं मोठं आज मराठ्याचं आंदोलन झाले, भूतोन भविष्य माननीय जरांगे पाटलाच्या याच्या अध्यक्षतेखाली, नेतृत्वाखाली
पण देवेंद्र फडणवीस किंवा त्यांचे जे सोडलेले 4-5 पिल्ले आहेत, जसे की ते आता टंबरेल तोंडात आहे आपला सदावर्ते, ते सारखा जत्राचा सारखा उपमा देते आमच्या मराठा समाजाला. आम्ही आमच्या जरांगे पाटलाला कुठल्याही जीवितहानी होऊच नाही, आम्ही अशी देवाला साकडं करतो. पण जर का काय झालं तर ह्या राज्य सरकारला आम्ही सळो का पळो, आणि राज्य सरकारमधील कुठल्याही शासनाच्या व्यक्तीला, ते कलेक्टर असो SP असो, यांना आम्ही सोडणार नाहीत. खास करून या राज्य सरकारातल्या मंत्र्याला फिरू सुद्धा देणार आता नाही. बोलताना असं सांगितलं की फडणवीसांची काही पिलावळ या ठिकाणी बोलताना सांगितलं, परंतु नारायणराव राणे जे की आता केंद्रीय मंत्री आहेत, भाजपचेच नेते आहेत, ते असतील, गुणरत्न सदावर्ते यांनी तर आज प्रतिक्रिया देताना ज्यावेळेस त्यांची गाडी कुणीतरी फोडली त्यावेळेस त्यांनी सांगितलं की श्रद्धेय देवेंद्र फडणवीस यांच्याशी मी बोलतोय, म्हणजे श्रद्धेय असा शब्द वापरला. दरांगेदादांनी सुद्धा त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलेले त्या शब्दावर, तेही विरोध करतायत. विखे पाटील जे की भारतीय जनता पार्टीचे आहेत तेही विरोध करतायत. असं जर आपण एक एक जर नाव घेत बसलो तर हे सगळेची सगळे एका कुठल्या तरी पक्षाशी निगडीत लोक आहेत, आणि विशेषतः त्यातले मराठा समाजसुद्धा आहेत. हे विरोध करताय, हे स्वतः विरोध करताय का कोणाच्या सांगण्याहून करतायत? यांना कसं आहे साहेब, सध्या यांना सत्तेची खुर्ची, याच्या व्यतिरिक्त समाज, जात पात हे सगळं विसरून गेलेले. सध्याचे जे 4-5 आता तुम्ही जे नावं घेतले, हे सन्माननीय सगळे आमदार, खासदार, नारायण राणे जे असो, हे असो. नारायण राणेला एवढे मोर्चे काढले त्यांनी, सत्तेच्या बाहेर होते त्यावेळेस मराठ्याबद्दल, आणि आज BJPमध्ये घेतली की एकदम म्हणजे मराठा जातच विसरून गेले. तुम्ही 96 कुळी असताल, नाही तर 92 असताल का 93 असताल, पण तुम्ही जातीचं मीठ खाल्लंय असं तुमच्या जातीबद्दल काहीतरी बोला ना प्रामाणिक. एकीकडं मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब हे सांगतायत की आम्ही जरांगे पाटलांच्या आंदोलनात, त्यांनी 40 दिवसाची मुदत मागितली, 30 दिवसाची. जरांगे दादांनी त्यांना 40 दिवस दिली. त्यांनी सांगितलं मी शब्दाचा पक्का आहे आणि मी आरक्षण देणार. 24 तारीख तर आता निघून गेलेली आहे, आरक्षण मिळालेलं नाही. मग एकनाथराव शिंदे यांनी पुन्हा एकदा मराठा समाज आणि जरांगे पाटलांची फसवणूक केली असं आपल्याला वाटतंय का? नक्कीच त्यांनी फसवणूक केली आहे, कारण त्यांनी 30 दिवसाचा कालावधी मागितला होता. साहेबांनी 10 दिवसाचा त्यांना एक्स्ट्रा बोनस म्हणून दिला. 40 दिवस उलटले तरी पण त्यांनी दिलं नाही आरक्षण. आणि त्यानंतर साहेबांनी आता परत निर्णय घेतला आहे की उपोषणाचा, पण त्यांनी आता दिल्लीला गेलेत काल, असं आम्ही न्यूजमध्ये बघितलं. त्यांनी लवकरात लवकर मोदींशी भेटून काय, कुणाला तुम्हाला काय करायचं असेल तुम्ही अधिवेशन बोलवा, काय करायचं तर सगळं करा. आरक्षणात असं नाही की संविधानात असं तरतूद करता येते, त्यामध्ये आपण आतापर्यंत किती का घटनादुरुस्ती बघितल्या, तर घटनादुरुस्ती करता येते, घटनादुरुस्तीचा अधिकार आहे. पण घटनादुरुस्ती कधी करू शकतो आपण, ते म्हणजे त्यांचं विधिमंडळ वगैरे बोलून त्यामध्ये आपल्याला पार करावं लागेल ते अधिवेशन. याच्यामध्ये तो मुद्दा मांडून हे करावं लागेल, त्याला बहुमत. प्रश्न मला आपल्याला विचारायचा आहे की एकनाथराव शिंदे हे आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध म्हणून सांगतायत. काल दसरा मेळाव्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ त्यांनी घेतली, परंतु त्यांच्याच भाषणाच्या अगोदर रामदास कदम जे की कोकणचे नेते आहेत आणि शिवसेना त्यांच्याच गटाचे, त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की जरांगे पाटलांनी अभ्यास करावा, त्यांना त्यातलं ज्ञान नाही, त्यांनी अगोदर अभ्यास करूनच बोलावं, त्यांना कुणबीचं सरसकट आरक्षण मागण्याचा अधिकार नाही, अशा पद्धतीने रामदास कदम बोलले. आणि तेही त्या स्टेजवर होते जिथं एकनाथराव शिंदे साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली. मग एकाच पक्षातून अशा पद्धतीने होताना नेमकं मराठा आरक्षण कोण अडवतंय आणि कोण विरोध करतं असं आपल्याला? भानगड अशी आहे, यांना फक्त दिशाभूल करायची, द्यायचं तर नाही आहे. हे मुख्यमंत्री साहेब स्वतः तर काही बोलणार नाही, बाकीचे जे काही पिलावर त्यांनी सोडलेत तेच बोलणार आहेत. आणि हे स्वतः म्हणतात मी 96 नाही, 92 नाही, हे नाही घेणार, ते नाही घेणार. अरे तुम्ही तुमची राजकीय पोळी भाजून घेतली आहे. ग्राउंड लेवलचा जो मराठा समाज आहे, जो साधा मनुष्य आहे, त्यांनी काय करावं? ज्यावेळेस कॉलेजला जायचं, एक्झाम झाली, फीज भरायची, नंबर लागलात, नंबरला 1-1, 2-2 टक्क्यानं आमच्या पोरांचे नंबर गेले तो. त्यावेळेस हे कुठं होते? ज्यावेळेस यांना इलेक्शन आलं, निवडणूक आली, त्यावेळेस यांना मराठा समाज आठवतो. यांचं कोणतंही निवडणुकीचं कार्यक्रम असू द्या, त्यावेळेस यांना फक्त गर्दीसाठी मराठा समाज पाहिजे. आणि आज हे एकीकडे एकनाथ शिंदे झाले आणि एकीकडे यांचे सगळे पिलावळ झालेत. हे फक्त आम्हाला दाखवत आहेत, फक्त गाजर दाखवण्याचं काम यांच्याकडे चालू आहे. काल एक सोशल मीडियावर एक प्रमाणपत्र फिरत होतं आणि DS न्यूज चॅनलनं महाराष्ट्रामध्ये एक सर्वे केला. त्यामध्ये भूमिलेख जे कार्यालय, भूमी अभिलेख कार्यालय, यामध्ये ज्या 1880च्या नोंदी आम्ही त्या ठिकाणी पाहिल्या, आम्ही महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणल्या. त्या ठिकाणी गेवराई तालुका जो की बीड जिल्ह्यातला आहे, त्या ठिकाणी 66 गावांपैकी 65 गावामध्ये फक्त कुणबीची नोंद आढळलेली. मी तुम्हाला आवर्जून सांगतो या ठिकाणी, कारण तुम्ही सगळे समाज बांधव आहेत, तुमच्या तालुक्यातसुद्धा भूमी अभिलेख कार्यालय आहे. कुठंही मराठा शब्दाची नोंद त्या तक्त्यामध्ये नाही, म्हणजे सगळे कुणबी आहेत. मग ते पाटील असतील, देशमुख असतील किंवा कोणी असेल.
आणि आज राधाकृष्ण विखे पाटील यांचं सुद्धा सर्टिफिकेट प्रमाणपत्र त्यांचं सोशल मीडियावर फिरतंय जे की कुणबी आहे आणि तेच मराठा समाजाला कुणबीमध्ये घ्यायला विरोध करतायत. तर याबद्दल आपलं काय मत आहे? आता हे बघा, त्याचे 2-2, 3-3 पिढ्या बसून खाईन त्यांनी इतकी प्रॉपर्टी कमवून ठेवलेली आहे सर. ते जे आहे का, जे आम्ही ग्रामीण मधले लोक आहे आमच्यामध्ये ते निर्माण करायला लागले. कसे 92 कोळी 96 कोळी जे आम्ही जे कुणबी मराठा म्हणजे आम्ही शेतीत काम करून आमची उपजीविका भोगतो किंवा आम्ही त्याच्यावर कमवतो पैसे. तर आम्हाला कशाची गरज आहे की कुणबी प्रमाणपत्राची. जे विखे पाटील म्हणता, तुम्ही रामदास कदम म्हणता, यायला कुणबी प्रमाणपत्राची गरज नाही. की त्यांनी जे 20-20 वर्षापासून राज्य करते ते त्याच्याकडे मंत्रीपद आहे, तर त्याला काय गरज आहे सर कुणबी प्रमाणपत्राची? काहीच गरज नाही. त्याच्याकडे अवेलेबल आहे आणि त्याच्या 2 ते 3 पिढ्या बसून खाते एवढी प्रॉपर्टी आहे त्याच्याकडे. एवढा मोठा एकवटलेला समाज 1-1.5 कोटीचा असताना अशा पद्धतीचं स्टेटमेंट करणं म्हणजे त्यांना मराठा समाजाची आता गरज नाही का? 100% गरज नाही त्याला. आता हे ते मराठा समाज त्याला 2024 मध्ये दाखवून देणार. येणाऱ्या 2024 निवडणुकीत मराठा समाजाने प्रत्येक आग ओकलेल्या या आमदार खासदारांना त्यांची जागा त्यांची लायकी दाखवून देण्याचं काम केलंच पाहिजे. एक प्रश्न मी सगळ्यांना विचारतोय, आवर्जून या ठिकाणी आपल्याला ऐकायचं आहे की नारायण राणेचे चिरंजीव, मी आवर्जून सांगतोय, निलेश राणे यांनी काल सांगितलं की मी राजकारणातून संन्यास घेतोय आणि मला नकोय. आपण सगळ्यांनी टीव्हीवर बातमी पाहिली असेल. ही बातमी घडल्यानंतर गृहमंत्री असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपर्क तात्काळ साधला आणि त्यांचं मन परिवर्तन केलं. परंतु मनोजदादा जरांगे पाटील 17 दिवस आमरण उपोषणाला बसले, त्याच्यानंतर विराट सभा या ठिकाणी घेतली आणि आज पुन्हा आमरण उपोषण बसले. तर यांच्याकडे मात्र त्यांनी दखल घेतलेली नाही. याच्याबद्दल कुणाला काय वाटतं तुम्ही सांगू शकाल का? त्यांना बेरजेचं म्हणजे मताचं गणित करायचं आहे. त्यांना फक्त त्यांचे नेते पाहिजेत आणि त्यांचा पक्ष वाढवायचा आहे त्यांना फक्त. आणि आरक्षणाची दिशाभूल करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचं हे करायला लागले. 24 तास AC मध्ये राहणाऱ्या लोकांना आरक्षणाची व्हॅल्यू काय करणार? व्हॅल्यू काही वाटतच नाही व्हॅल्यू. आणि त्यांनी काय केलं, मराठा समाजाचेच नेते मराठा समोर पाठवले. त्यांनी इतर समाजाच्या लोकांच्या उपोषण सोडायला स्वतः गेले गृहमंत्री राज्याचे आणि मराठा समाजाचे लोक इकडं पाठव काय आपण भावना होऊ शवा काहीतरी आपण कुठंतरी 2 पावलं आणि एक त्यांनी समोर फोकस केले. आणि आपले नेते तर एवढे गद्दार झालेत, हे आपले नेते फक्त काय म्हणते आपण राजकारणापुरते आपल्याला वापर करायला त्याचा. आणि हे सरकार जे आहेत आपले नेते त्यांना बळी पडायलेत. यांना फक्त प्रस्थापित एकीकडं मराठा समाज ज्यावेळेस कुणबीचं आणि ओबीसीचं आरक्षण मागतो किंवा आम्हाला आरक्षण द्या असं म्हणतो, त्याच वेळेस ओबीसीच्या संघटना म्हणणं किंवा ओबीसीचे जे काही स्वतःला नेते म्हणून घेतात असे मग छगन भुजबळ असतील किंवा विदर्भातून आता बरेच लोक या ठिकाणी आलेले आहेत, तर त्या ठिकाणी सुद्धा मित्रांनो या ठिकाणी विदर्भातून मराठा समाज बांधव आलेले आहेत आणि विशेष म्हणजे यांना कुणबीचं प्रमाणपत्र मिळालेलं आहे, ते कुणबी समाजामध्ये आहेत. तरी सुद्धा मनोज जरांगे दादा यांना या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी विदर्भातून हे आवर्जून या ठिकाणी, विदर्भ म्हणजे जो की गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला त्यांच्याकडून म्हटलं जातं. आपण कुठल्या जिल्ह्यातले आणि तालुक्यातले? मी सरपंच सावरगाव माळ तालुका सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा विदर्भातून आलेलो आहे. हो. तुम्हाला ओबीसीचं आरक्षण? आमच्याकडे ओबीसीचं आरक्षण आहे, आम्हाला कुणबी प्रमाणपत्र आहे आणि आमचे 95 ते 100% नातेवाईक जे हे मराठवाड्यातले आणि ह्या गावात सुद्धा आमचे नातेवाईक आहेत. तर यांना कुणबी प्रमाणपत्र मिळत नाही आहे. आमचे म्हणजे सगळे नातेवाईक इकडचेच आहे. आणि मग असं का? आता ते त्या दिवशी जे नारायण राणे साहेबांचे स्टेटमेंट केलं की बाबा मराठी वेगळे आणि कुणबी वेगळे, मग आमचे नातेसंबंध इकडे कसे? आमचे लग्न होतात, रोटीबेटी व्यवहार आहेत, मग आमच्या नातेवाईकांना कुणबी प्रमाणपत्र नाही, आम्हाला कुणबी प्रमाणपत्र आहे, मग आमचे लग्न संबंध वगैरे हे कसे जुळतात? हे अतिशय चुकीचं स्टेटमेंट आहे की मराठा आणि कुणबी हे इथले मराठा जे आहे हे पण कुणबीच आहेत, पण यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येत नाही. तर त्यासाठी मी ग्रामपंचायत सावरगाव माळच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहेत. विदर्भातून आलेले मराठा बांधव आहेत ज्यांना ओबीसीचं प्रमाणपत्र मिळाले, ओबीसीमध्ये आहेत, परंतु हे सुद्धा जरांगे दादांना या ठिकाणी पाठिंबा देत आहेत आणि मराठवाड्यातल्या सुद्धा, मराठवाड्यासह महाराष्ट्रातल्या तमाम मराठ्यांना कुणबीचं आरक्षण मिळावं ही मागणी सुद्धा त्यांनी या ठिकाणी केली आहे, पाठिंबा देत आहेत. आता तुम्ही आलायत म्हणून एक प्रश्न विचारतो की तुम्ही त्या ठिकाणी कुणबी आहेत आणि इकडच्या मुली सुद्धा तुमच्याकडे लग्न करून येत आहेत, मग विवाह झाल्यानंतर इकडची मुलगी तुमच्याकडे आल्यानंतर ती मराठा म्हणून राहते का कुणबी म्हणून तिला नाही, मराठा म्हणून राहते, तिला कुणबी प्रमाणपत्र मिळत नाही. आणि आमच्या मुली इकडे मराठवाड्यात आल्या तर त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळतं.
सरकार आपण पाहताय, आपण समिती नेमताय, समितीचे पदाधिकारी फिरताय. जर विदर्भातल्या कुणबी घरामध्ये मराठवाड्यातली मराठा समाजाची मुलगी गेली तर ती कुणबी होत नाही, ती मराठा राहते. परंतु विदर्भातली मुलगी जर मराठवाड्याच्या एका कुटुंबामध्ये विवाह करून आली तर ती कुणबी राहते, इकडे मराठा राहत नाही. मग जर कुणबी आणि मराठा वेगळे असतील तर यांचे विवाह होतात कसं? कारण हिंदू विवाह पद्धतीनुसार एकाच जातीमध्ये विवाह करण्याची पहिल्यापासूनची परंपरा आहे आणि ती परंपरा टिकून असताना राज्य सरकार आणि राज्य सरकारचे जे कोणी मंत्री असतील, खासदार आमदार असतील, हे असा भेद निर्माण करून विनाकारण मराठा समाजामध्ये तेढ निर्माण करतायत. अशी संतप्त भावना या ठिकाणी अंतरवाली सराटी या ठिकाणी मनोज जरांगे दादा पाटील यांना भेटायला आलेल्या मराठा समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो, या ठिकाणी मला आपल्याला आवर्जून सांगावं लागेल, मनोज दादांनी अनेक आक्षेप या ठिकाणी सरकारवर आणि सरकारच्या प्रतिनिधीवर नोंदवलेले ते तर आपण पाहिलेत. परंतु या ठिकाणी आलेला आजही हजारोच्या संख्येनं मराठा समाज अंतरवली सराटीमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येतोय. याची भावना सरकारनं दखल घेण्याची गरज आहे. DS न्यूज चॅनल आपल्यापर्यंत ही माहिती सातत्यानं पोहोचवतोय. याविषयी आपलीसुद्धा प्रतिक्रिया निश्चितपणे कळवा. आपली प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय आणि तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे. पुन्हा नवीन विषय, नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.